सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। अर्धमसला आणि पाचेगाव प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी। खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखला होता, राजस्थानातून मारेकरी आले होते, सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर ATR 72 विमानांची यशस्वी चाचणी आणि ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका। नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट। महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। अर्धमसला मस्जिद स्फोट आणि पाचेगाव येथील कानिफनाथ मंदिरावर हिरवे झेंडे फडकवत सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईसाठी लिंबा गणेश येथे काळे झेंडे दाखवत ग्रामस्थांनी तीव्र निदर्शने केली। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये रमजान ईदच्या पूर्वसंध्येला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी काही लोकांनी मशिदीच्या आतील भागात जिलेटिनच्या कांड्यांनी स्फोट घडवून आणला। या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी लिंबा गणेश येथे निदर्शने केली। यावेळी हातात काळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावामध्ये ईदच्या पूर्वसंध्येला आणि गुढीपाडव्याच्या मशिदीमध्ये समाजकंटकांनी जिलेटिनच्या साह्यानं स्फोट घडवून आणला। संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्या गावामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र राहत असताना केवळ धार्मिक भावना दुखावणे, मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळाची तोडफोड करणे, एकत्रित हे कृत्य दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखं आहे। हे देशद्रोही कृत्य आहे। त्यामुळं त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील कानिफनाथ मंदिरावर काही लोकांनी हिरवे झेंडे फडकवले। हे कृत्य सुद्धा एक कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासारखं आहे। या दोन्ही कृत्यांचा लिंबा गणेश येथे आम्ही सर्व समाजातील समाज बांधव निषेध व्यक्त करत आहोत आणि यातील आरोपींना समाजकंटकांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी। सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। सतीश भोसले हरणांना मारून त्याचे मांस हे सुरेश धस यांना पुरवतो असे सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं होतं। या लोकांना मला मारण्यासाठी आणण्यात आलं होतं असं सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले। सुरेश धस यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर रविवारी प्रथम ATR 72 चाचणी विमान यशस्वीरित्या उतरले। महाराष्ट्राच्या विमानतळ विकासाच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। रविवारी दुपारी 3:56 ATR 72 विमानानं बेलोरा विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले। अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड क्षमतांची या निमित्ताने तपासणी झाली। त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच 4:17 विमानाने पुन्हा इंदोरसाठी उड्डाण घेतलं। पहिल्या यशस्वी विमान सेवेसह अमरावतीने आता हवाई नकाशावरही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। जेजुरी गडावर उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं, मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीत येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय। या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले। त्याचबरोबर ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय। त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे। याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिले। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला हरिद्रा चूर्ण, हळद आणि भंडारा हे खंडेरायाचं प्रतीक मानलं जातं। कुठलाही धार्मिक विधी असो, खंडेरायाचा जागरण गोंधळ असो, कोटंबा पूजन असो किंवा तळी भंडारा असो, येथे भंडाऱ्याची उधळण ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे। त्यामुळेच येथे या हळदीच्या रंगामुळे, सोनपिवळ्या रंगामुळेच या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी असं संबोधलं जातं। परंतु गेल्या काही वर्षापासून या हळदीला म्हणजेच भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागल्याचं दिसून येतं। अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग वारंवार बैठकांमध्ये सरकारला, प्रशासनाला आवाहन करतायत की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री थांबवा। परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर, येलो पावडर, नॉन एडिबल
असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्रीस आणतात आणि त्या विकल्या जातात। त्यामुळं येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळ यांना भेटून आवाहन केलेलं आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। ईद निमित्त पुण्याच्या सय्यद नगरमध्ये कव्वाल अजीम नाझा यांच्या बहारदार कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे येथील हिंदू मुस्लिम तरुणांनी एकत्र येत या कार्यक्रमाचं आयोजन केले। या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक दिसलं। या कार्यक्रमाला सर्व धर्मीय तसेच या भागातील सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी नाना भानगिरे यांनी सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना ईद तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। आणि रमजान महिन्यामध्ये प्रत्येक आमचा हिंदू मुस्लिम बांधव प्रत्येक दिवशी जो उपवास पकडतो त्या उपवासात एक प्रत्येक दिवसाचं एक महत्त्व असतं। अशा रमजान ईदच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी मित्र परिवाराच्या वतीने अतिशय चांगला कव्वालीचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये फेमस असलेला कव्वालीचा कार्यक्रम आज संपूर्ण या जिल्ह्यात सर्व मुस्लिम बांधव सर्वजण एकत्र येऊन सर्वांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये ईदचा कार्यक्रम केलेला आणि सर्वांना ईदच्या खूप शुभेच्छा देतो, गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा देतो। गोंदिया श्री स्वामी समर्थ मंदिरात मोठ्या उत्साहात स्वामींचा प्रकट दिवस साजरा करण्यात आला। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकट दिवसाच्या निमित्ताने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत पारायण पठण करण्यात आले। त्याचबरोबर भाविकांनी महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला। नाशिक जिल्ह्यासाठी आज 1 एप्रिल पासून ते 3 एप्रिल दरम्यान पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। 1 व 2 एप्रिल रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तर 3 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या स्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले। तर या बदलत्या हवामानानं द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय। यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता
समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। जालन्यात मेथीला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडलेत। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका तरुण शेतकऱ्यानं मेथीला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने चक्क मेथीच्या शेतात जनावरे सोडून दिली आहे। पिंपळगाव रेणुकाई येथील तरुण शेतकरी अमोल देशमुख यांनी आपल्या 1 एकर शेतात मेथीची लागवड केली होती। त्यांना मेथीचे उत्पादनही चांगलं झालं होतं, मात्र भाजीपाल्याचे भाव अचानक घसरल्यानं शेतकरी अमोल देशमुख यांच्या मेथीला बाजारात योग्य भाव मिळाला नाही। त्यामुळे शेतकरी अमोल यांनी आपल्या 1 एकर मेथीच्या शेतात चक्क आपली जनावरे चरण्यासाठी सोडून दिली। शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं जालन्यातील शेतकरी चिंतेत पडले असून शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। मी मेथी पेरली 1 एकर, पाणी नव्हतं, शेजाऱ्याकडून पाणी घेतलं, भाव नसल्यामुळे मी ढोरं सोडली। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील दगडवाडी शिवारात जनावरांना चरण्यासाठी ठेवलेल्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्यानं शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। आमची मागणी तत्काळ पूर्ण करा, अन्यथा पाण्याच्या टाकीवरून आत्मदहन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती होती। काय मागणी आता प्रशासन? मागणी अशी आहे किंवा जो काही गाय गुरं चारण्याचं क्षेत्र आहे हे जसं पूर्वीपासून गुरं चारण्यासाठी आहे असंच इथून पुढे सुद्धा सर्व गावकऱ्यांच्या ताब्यात हे गुरं चारण्यासाठी कायम राहावा आणि त्याची मंत्रालयाचा जो काही कोण कर्मचारी आहे याची प्रशासनाने याची जाणीवपूर्वक त्याची चौकशी करून सर्व गावकऱ्यांना अतिशय महत्वाचा न्याय द्यावा ही आमची सर्व सरकार मायबापला सुद्धा आमची हात जोडून विनंती आहे किंवा याच्यावर परिपूर्ण लक्ष घालून गावकऱ्यांचं खरं प्रकरण काय आहे, ही खरोखरच गुरं चारण्याची जमीन आहे का, यांच्या मालकीची आहे का, याच्यातला मालक म्हणणाऱ्याच्या ताब्यात एकही गुंठा नाही। इतर जे गावकरी आहेत इतर गावकऱ्याच्या ताब्यात पूर्ण जमीन आहे। आज रोजी सुद्धा कुणाचे गोठे, बैल, घर आम्ही त्यात राहत आहोत, तरी पण तो जो काय करतोय हे पूर्णपणे गावाच्या विरोधात सगळं खोटं आहे आणि तो खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करतोय। कळंब येथील मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले। या प्रकरणातील आणखीन एक आरोपी अद्याप फरार आहे। रात्री उशिरा या प्रकरणी भादवी कळंब पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले, उस्मान गुलाब सय्यद अशी आरोपींची नावं आहेत। यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज